बातमी आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी संदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेत। शिवतीर्थावर युतीची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजन घेणार आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि शिवतीर्थावर युतीची चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे। ही काही दृश्य आपण बघतोय, ही ताजी दृश्य राज ठाकरे यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे दाखल झाल्यानंतरची ही खास दृश्य आपण बघतोय। एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल राऊत यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। कपिल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल, आपण बघतोय की आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीची चर्चा होण्याची शक्यता आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भेट म्हणजे राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाची भेट आहे असं आपण बोलू शकतो। डिनर डिप्लोमॅसी आहे, पण त्यात खूप काही लपलेलं आहे असं बोलू शकतो आपण याआधी पाहिलं होतं का राज ठाकरेंनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदेची स्तुती केली होती, एकनाथ शिंदेने मनसेची राज ठाकरे स्तुती केली होती, अशा अनेक घटना आपण पाहिल्या होत्या। युतीकडनं पहिला हात पुढे केला होता राज ठाकरेंना, राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं आणि बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी दिला होता। अशा अनेक घटना आपण ह्या मागे पाहिल्या होत्या आणि ह्या सर्व घटनेचा जो लेखाजोखा आहे तो या भेटीमध्ये आहे। या भेटीतनं एक वेगळं गणित, राजकीय गणित समोर येऊ शकतं आणि ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं गणित म्हणजे शिवसेना आणि मनसे युतीचं गणित समोर येऊ शकतं। येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। म्हणजे एकंदरीतच अनेक पक्ष या निवडणुकीने संपुष्टात येऊ शकतात अशी ही निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावं अशीच काहीतरी बोलणी आज इथे होऊ शकतात आणि अशा प्रकारची पुढे पावलं हे दोन्ही पक्ष टाकू शकतात अशी चर्चा रंगलेली आहे, अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीतच ही जी चर्चा आहे, डिनर डिप्लोमॅसी चर्चा, ही एक वेगळी चर्चा आहे, एक वेगळी राजकीय गणित समोर घेऊन येणार आहे। याआधी पाहिलं दोन गोष्टी पाहिल्या होत्या, ज्या प्रकारे जवळीक मनसेची येत होती आणि त्यात म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेला आपण पाहिलं होतं की विधानसभेला राज ठाकरेचे जे पुत्र आहेत अमित ठाकरे यांना हार पत्करावी लागली होती। कुठेतरी डॅमेज झालं होतं मनसेला राज ठाकरेंना आणि हा डॅमेज कुठेतरी भरून काढायचा आहे एकनाथ शिंदेना आणि त्यासाठी एकनाथ शिंदेने एक पुढे पाऊल टाकलं आहे असं आपण बोलू शकतो। आणि त्याचबरोबर आत्ताची काही 3-4 महिन्यापासून जी महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची होणारी धुसफूस किंवा शिवसेनेची होणारी धुसफूस ही अनेक कारणं आहे, जी कारणं ह्या अशी पावलं उचलायला भाग पाडू शकतात असंही काहीतरी बोललं जातं। आपण कालही बघितलं भाषणाचा जो प्रकार झाला होता, त्याच्या आधी आपण पाहिलं की पालकमंत्री पदावर अजून वाद सुरू आहेत, फाईली अडवल्या जात आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत। जरी ह्या गोष्टी सरळ बोलल्या जात नसल्या तरी राजकीय चर्चा होते आणि तिथे कुठेतरी नाराज आहेत एकनाथ शिंदे असं समजतंय। त्यामुळे वेगळं काहीतरी एकनाथ शिंदे करू शकतात अशी चर्चा 3-4 दिवसापासून सुरू होती आणि ते वेगळं काय तर हे वेगळं असू शकतं। मनसे आणि शिवसेना हे एकत्र येऊ शकतात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। खरं तर स्वराज्य संस्थांचे ज्या इलेक्शन्स आहेत, ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, या ज्या इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन एकत्र न लढवता वेगवेगळ्या लढल्या पाहिजेत असंही मत होऊ शकतं। झालं असेल महायुतीचं आणि त्याची एक पुढची चाहूल म्हणून मनसेला एकत्र आपण सोबत घेऊया, कारण की मनसेने ज्या प्रकारे मुंबईवरती काही वर्षापूर्वी राज्य केलं होतं आणि आता मनसे पुन्हा नवरूपाला येत आहेत, अनेक आंदोलन सुरू आहेत, अनेक पुढची पावलं टाकलेली आहेत, राज ठाकरे स्वतः फिरायला लागलेले आहेत। या सर्व गोष्टी पाहता आणि एकंदरीत जो मागचा डॅमेज आहे राज ठाकरे विधानसभेला बसलेला तो कुठे भरून काढण्यासाठी या सर्व गोष्टी जुळून येत आहेत आणि एकंदरीतच ही जी राजकीय भेट आहे ही राजकीय भेट खूप काही बोलून जाणार आहे। ही मनसे
आणि शिवसेना यामध्ये युती होते का हे पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याच जी शिवतीर्थावरती ही भेट सुरू आहे, डिनर डिप्लोमसी सुरू आहे. एकंदरीतच ही जी भेट आहे ही गेली 20 ते 25 मिनिटं सुरू झालेली आहे. त्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, खोपकर आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच ह्या सर्व गोष्टीचा विचार नक्कीच केला जाणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसे जर एकत्र आलं तर काय उत्तर मिळू शकतं ह्याचं नक्कीच रूपरेषा ह्या पूर्ण भेटीमध्ये होऊ शकतात.